नमस्कार. साहित्य उत्सवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव व्याख्यानमालेत सर्व रसिकांचं, श्रोत्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे. अत्यंत तात्विक, वैचारिक आणि सकारात्मक विचार करायला लावणाऱ्या कवितेच्या ह्या ओळी तितकाच तात्विक आणि वैचारिक असणार आहे व्याख्यानमालेतल्या पहिल्याच पुष्पाचा आजचा विषय, जो आपल्यासमोर मांडणार आहेत श्रीयुत दत्तात्रय गाढे सर. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे रहिवासी असलेल्या गाढे सरांनी तत्वज्ञान या विषयात पदवी प्राप्त केली असून स्नातकोत्तर पदवी इतिहास या विषयात संपादन केली आहे. संस्कृत ही सरांची प्रिय भाषा. तत्वज्ञान, भारतीय संस्कृती, प्राचीन इतिहास, पुरातन वाङ्मय हे सरांच्या चिंतनाचे विषय. त्यांनी केलेला अभ्यास अनेक सामाजिक, आध्यात्मिक उपक्रमांच्या माध्यमातून श्रोत्यांपुढे, अभ्यासकांपुढे वेळोवेळी ठेवला आहे. 35 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात सेवा बजावल्यानंतर 2012 साली सर निवृत्त झाले आणि निवृत्तीनंतरही त्यांचं हे चिंतन, हा अभ्यास अविरत सुरू आहे, ज्याचा अमृत लाभ आज साहित्य उत्सवच्या सबंध श्रोत्यांना नक्कीच होणार आहे. प्रथम पुष्प गुंफण्यासाठी सरांनी व्याख्यानाचा विषय निवडलाय भारतीय संस्कृतीतील वाङ्मयीन ठेवा. हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृती समृद्ध होत गेली विविध अंगांनी, नाना छटांनी. त्यासाठी महत्वाचा पाया रचला इथल्या वाङ्मयांनी. वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत ही ग्रंथ संपदा नावानिशी आपल्याला ठाऊक असते, पण त्याचा अर्थ, त्यातलं गांभीर्य, त्याचा गाभा, त्यातील चिंतन याचा परिचय होणं प्रत्येक भारतीयासाठी आवश्यकच. या दृष्टीनेच मी श्रीयुत दत्तात्रय गाढे सरांना विनंती करेन, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला अभ्यास पूर्ण ठेवा हळुवारपणे श्रोत्यांपुढे उलगडत न्यावा. श्रीयुत दत्तात्रय गाढे सर. नमस्कार. आपल्या उत्सव व्याख्यानमालेत आजचं पुष्प गुंफताना भारतीय संस्कृतीतील वाङ्मयीन ठेवा या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. भारतीय संस्कृतीची ओळख एक महान संस्कृती म्हणून आहे. या संस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. भारतीय संस्कृती ही जगातली प्राचीनतम संस्कृती म्हणून ओळखली जाते. अनेक संस्कृती आल्या आणि गेल्या, काहींनी आपली पूर्वीची स्वरूप बदलली, परंतु भारतीय संस्कृती आजही आपल्या मूळ स्वरूपात आहे. तसंच ही भारतीय संस्कृती समृद्ध आहे. अनेक विचारधारांना आपल्यामध्ये सामावून घेऊन ती समृद्ध होत राहिलेली आहे. तसंच एक अखंड वाहणारा प्रवाह म्हणजे ही संस्कृती होय. निरंतरता हा तिचा गुण आहे. ह्या संस्कृतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सार्वभौमिकता. वसुधैव कुटुंबकम अशी संकल्पना या संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात
ही आमची प्रार्थना आहे, ही आमची मागणी आहे. तसंच विविधतेत एकता हे एक वैशिष्ट्य सांगता येण्यासारखं आहे. भौगोलिकदृष्ट्या हा खंडप्राय देश अनेक विविधतांनी नटलेला आहे, परंतु तरीही काही गोष्टी अशा आहेत की ज्याने सर्व भारतीयांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे. गंगा, यमुना, नर्मदा इत्यादी नद्या सर्वांसाठीच पवित्र आहेत. सर्वांचीच धर्मस्थळं ही सर्वांनाच पूज्य आहेत. त्यामुळे विविधतेत एकता ही सहज साधलेली आहे. या संस्कृतीमध्ये अध्यात्म आणि भौतिकता यांचा अतिशय सुंदर समन्वय झालेला आहे. भौतिक जीवनाच्या मार्गदर्शनासाठी आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत त्यातूनही मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे दोन्ही वेगळे राहतच नाही. यतो अभ्युदय निःश्रेयसिद्धी सधर्म अशी धर्माची आमच्याकडे व्याख्या आहे. लौकिक उत्कर्ष तसंच पारलौकिक कल्याण हे दोन्हीही साधतो तो धर्म होय. तसंच लवचिकता आणि सहनशीलता ह्याही गोष्टी येथे महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. सर्व प्रवाहांना सहज आपल्यात सामावून घेतलं गेलेलं आहे आणि तीव्र प्रवाहांना देखील सहनशीलतेने आपलंसं केलेलं आहे. त्याचप्रमाणे गुणग्राहक वृत्ती आणि सहिष्णुता याही गोष्टींमुळे ही संस्कृती एक पूर्ण संस्कृती बनलेली आहे. या संस्कृतीची अनेक अंग उपांग आहेत. त्यामध्ये वाङ्मय हे एक महत्त्वाचं अंग आहे. प्राचीन काळापासूनच आमच्याकडे वाङ्मय आहे. वेद हे प्राचीनतम वाङ्मय म्हणून ओळखलं जातं. वेद हे ईश्वर निर्मित आहेत आणि ते अपौरुषेय आहेत. आद्य ऋषींना त्यांच्या चिंतनात ईश्वराने हे वेद ऐकवले अशी श्रद्धा आहे. आद्य ऋषींनी ते श्रवण केले म्हणून त्याला श्रुतीही म्हणतात. त्यांनी नंतर चिंतन करून जेव्हा वाणी उच्चारली तेव्हा इतर ऋषी आणि त्यांचे शिष्य यांनी ती हळूहळू ग्रहण केली. ऋषींच्या वाणीतूनच अर्थ आपोआप निर्माण होतो. ऋषीनाम पुनराद्यानाम वाचमर्थोनुधावती असं म्हटलेलं आहे. आद्य ऋषींच्या केवळ वाणीच्या उच्चारामागेच अर्थ आपोआप येतो. वेद हे परंपरेने गुरुशिष्य या परंपरेने स्मरण ठेवून आणि इतरांना शिकवण्यात आले. स्मृतीत ठेवल्यामुळे या पुढच्या वाङ्मयाला स्मृती वाङ्मय असं म्हणतात. वेद 4 आहेत. त्यामध्ये ऋग्वेद हा प्राचीनतम वेद आहे. तो एक पूर्ण वेद म्हणून मानण्यात येतो. त्यामध्ये अनेक देवतांची ऋच्या रूपाने स्तुती आहे, मंत्र आहेत. 10,000च्या वर मंत्र या वेदात आढळतात. ऋग म्हणजे ज्ञान किंवा सिद्धी. हा देवतांच्या ऋचांबरोबरच मंत्रांबरोबरच ज्ञान देणाऱ्या अशा
अनेक मंत्रांचा यात समावेश आहे. या वेदाचा आयुर्वेद हा उपवेद आहे आणि तो भगवान धन्वंतरी यांनी निर्माण केलेला आहे. दुसरा वेद म्हणजे यजुर्वेद. यज किंवा यजू म्हणजे यज्ञ. यज्ञविधी त्यांच्या वेगवेगळ्या क्रिया उपक्रिया तसंच वेगवेगळ्या यज्ञांसाठी लागणारे मंत्र या अनेक गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे. तो गद्य आणि पद्य स्वरूपात आहे. त्याचा धनुर्वेद हा उपवेद आहे. तिसरा वेद म्हणजे सामवेद. साम म्हणजे गीत किंवा संगीत. भारतीय संगीताचा सामवेद हा मूळ स्रोत मानला जातो. हा पद्य स्वरूपात आहे. वेदातील ऋचांना येथे पद्यरूप देण्यात आलेलं आहे. ऋग्वेदातील बऱ्याच ऋचांना येथे पद्यरूपाने स्थान दिलेलं आहे. वेदानां सामवेदोस्मी असं भगवान श्रीकृष्ण गीतेत याचं गौरवपूर्ण वर्णन करतात. त्याला विभूती मानतात. या वेदाचा गंधर्व वेद हा उपवेद आहे. चौथा वेद अथर्ववेद होय. अथर्व या ऋषींनी आणि त्यांच्याबरोबरच अंगिरा या ऋषींनी हा वेद निर्माण केलेला आहे. यामध्ये मंत्रतंत्र वशीकरण तसंच रोगनिवारण प्रक्रिया इत्यादी अनेक मिश्र विषयांचा समावेश झालेला दिसतो. हा वेद त्या मानाने कमी प्राचीन आहे. त्याचा शिल्पवेद हा उपवेद आहे. वेदानंतर जे वाङ्मय निर्माण झालं त्याला पुराण वाङ्मय म्हणतात. पुराण याचा अर्थ प्राचीन वाङ्मय. हे वाङ्मय कथारूपाने आहे. वेदातील तत्त्वज्ञान सुलभ रीतीने सामान्य माणसाला कळावं म्हणून पुराणांची निर्मिती झाली. यामध्ये साधकाला आपल्या देवतेवर भक्ती अधिक दृढ करण्यासाठी त्या देवतांच्या लीला कथारूपाने वर्णन केलेले आहेत. पुराणांची भाषा संकेतात्मक आहे. त्यातूनच त्याचा खरा अर्थ निघतो. पुराणं 18 असून ती महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेली आहे. विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्यपुराण इत्यादी 18 पुराणं आहेत. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम असं म्हटलेलं आहे. 18 पुराणांमध्ये व्यासांनी 2च वाक्य उपदेशात्मक सांगितलेली आहेत. परोपकार हे पुण्यकर्म आणि परपीडा हे पापकर्म होय असा याचा अर्थ आहे. पुराणं कथारूपाने असल्यामुळे अधिक लोकप्रिय झालेली आहेत. यानंतर उपनिषदे हे वाङ्मय अस्तित्वात आलं. वेदांमधील जो तत्त्वज्ञानात्मक भाग आहे त्याचं निरूपण विस्ताराने या वाङ्मयात केलेलं आहे. उप, नि आणि शद या पदांनी मिळून उपनिषद हा शब्द झालेला आहे. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे श्रद्धेने आणि सद म्हणजे बसणे. गुरूंजवळ श्रद्धेने आणि एकाग्रतेने बसणे
म्हणजे उपनिषद. उपनिषदे अनेक आहेत, परंतु ती 108 असल्याबद्दल बरंचसं मतैक्य आहे. त्यातही प्रमुख उपनिषदे 10 आहेत. ईशकेन कठप्रश्न मुंडमांडुक्य तैतिरी ऐतरेयच छांदोग्य बृहदारण्यकस्तथा अशी ही 10 उपनिषदं आहेत. त्यांना दशोपनिषद म्हणतात. उपनिषदांना ब्रह्मविद्या तसंच योगशास्त्र असंही म्हणतात. भारतीय संस्कृतीची उपनिषदं ही तात्विक बैठक म्हणून मानली जातात. यापुढे काही काळानंतर जे वाङ्मय निर्माण झालं ते म्हणजे दर्शनशास्त्रे होत. दृश्य म्हणजे पाहणे या संस्कृत क्रियापदापासून दर्शन हा शब्द झालेला आहे. दृश्यते इति दर्शनम, पाहिलं जातं ते दर्शन. तसंच दृश्यते अनेन इति दर्शनम, ज्यामुळे दृष्टिकोन प्राप्त होतो ते दर्शन होय. दर्शनांची विभागणी नास्तिक दर्शन आणि आस्तिक दर्शन अशी झालेली आहे. येथे नास्तिक आणि आस्तिक याचा अर्थ ईश्वर न मानणारी असा होत नाही. येथे वेद प्रामाण्य न मानणारी दर्शनं म्हणजे नास्तिक दर्शनं आणि वेद प्रामाण्य मानणारी ती आस्तिक दर्शनं असा अर्थ अभिप्रेत आहेत. नास्तिक दर्शनं 3 आहेत: चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन. चार्वाक दर्शन चार्वाकांनी निर्माण केलं. हे भौतिक दर्शन म्हणून ओळखलं जातं. याचा पाया देहात्मवाद या तत्वावर आहे. उपनिषदांमध्ये किंबहुना एकंदरीतच भारतीय तत्त्वज्ञानामध्ये वाद हा शब्द सिद्धांत या अर्थाने येतो. देहात्मवाद म्हणजे देह हाच आत्मा, देहाच्या पृथक किंवा वेगळं असं आत्म्याचं अस्तित्व नाही. तसंच स्वर्ग, ईश्वर, पुनर्जन्म इत्यादी गोष्टी दिसत नसल्यामुळे त्या नाहीत. या सर्व गोष्टींचा चार्वाक दर्शनात अस्वीकार केलेला आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण, न दिसणारं काहीही इथे नाही. तसंच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी फक्त काम हा पुरुषार्थ या दर्शनाने मान्य केलेला आहे. त्यांचा प्रसिद्ध श्लोक आहे: यावत् जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. अर्थात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगा, कर्ज काढून तूप घ्या, कारण हा देह शेवटी भस्म होणार आहे, त्याचं पुन्हा येणं नाही. या दर्शनाचं स्वतंत्र वाङ्मय मिळत नाही, परंतु इतर दर्शनांतील चार्वाक दर्शनाच्या उल्लेखातून त्याची तात्विक बैठक समजते. यानंतरचं नास्तिक दर्शन म्हणजे बौद्ध दर्शन होय. याचे प्रणेते भगवान
गौतम बुद्ध आहेत. दुःखाचा अंत करणं हा या दर्शनाचा मुख्य हेतू आहे. हे अनात्मवादी दर्शन आहे. तसंच क्षणिकवाद आणि शून्यवाद ही तत्वे यात महत्त्वाची आहेत. सर्वम दुःखम सर्वम क्षणिकम असं म्हटलेलं आहे. परंतु या दुःखाचा अंत करता येतो आणि त्याचा मार्ग हे दर्शन दाखवतं. 4 आर्य सत्ये समजून घेऊन अष्टांगिक मार्गामुळे दुःखाचा अंत करता येतो. येथे निर्वाण हे अंतिम ध्येय आहे. निर्वाणम परमम सुखम असं म्हटलेलं आहे. निर्वाण हे अनिर्वचनीय आहे. निर्वाण प्राप्त केलेला ज्ञानी पुरुष हा शांत होतो. बौद्ध दर्शनात जे वाङ्मय आहे ते विपुल असून त्यामध्ये त्रिपिटक हे महत्त्वाचे आहेत. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे त्रिपिटक आहेत. यानंतरचं दर्शन म्हणजे जैन दर्शन. जिन म्हणजे जिंकणारा. या दर्शनाचे प्रणेते ऋषभदेव मानले जातात. परंतु हे महावीरांचं दर्शन म्हणून आज ओळखलं जातं. त्याचे 24 तीर्थंकर झाले. त्यातले पहिले ऋषभदेव आणि 24वे तीर्थंकर महावीर होत. जे बाह्य शत्रूंना जिंकतात ते वीर होत, तर जे आतल्या शत्रूंना अर्थात विकारांना जिंकतात ते महावीर. हे दर्शन अनेकांतवाद किंवा अनेकात्मवाद मानतं. आत्मा आहे आणि तो परमशक्तिशाली आहे आणि त्याची मुक्ती ही निर्वाणाने होऊ शकते. निर्वाण प्राप्त करण्यासाठी जे 3 मुख्य भाग आहेत त्याला त्रिरत्न म्हणतात. ते म्हणजे सम्यक श्रद्धा, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण. यांचा अवलंब केल्याने निर्वाण प्राप्त होतं. निर्वाण प्राप्त केलेला पुरुष अनंत चतुष्टय मिळवतो. अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत दर्शन आणि अनंत आनंद यांना अनंत चतुष्टय म्हणतात. जैन धर्माचं बरंच मोठं वाङ्मय आहे. त्यामध्ये षडखंडागम, तसंच समयसार, नियमसार हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत. आपण आत्तापर्यंत जी दर्शनं पाहिली ती नास्तिक दर्शनं होत. ही वेद प्रामाण्य मानत नाहीत. आता आपण जी आस्तिक दर्शनं पाहणार आहोत त्यांना षड्दर्शन असं म्हणतात. ती 6 असल्यामुळे त्याला षड्दर्शन हे नाव आहे. त्यातील सांख्यदर्शन हे प्राचीनतम दर्शन मानलं गेलेलं आहे.
महर्षी कपिल यांनी ते निर्माण केलं. त्यांचा तत्वसमास सूत्र हा या दर्शनाचा मूळ ग्रंथ आहे. सांख्य म्हणजे संख्या, कारण यामध्ये 25 तत्वांचा विचार केलेला आहे. त्यातील प्रकृती आणि पुरुष ही 2 तत्वे मुख्य आहेत. प्रकृती जड परंतु सक्रिय आहे आणि पुरुष चेतन पण निष्क्रिय आहे. तसंच तो त्रिगुणातीत आहे. प्रकृतीच्या संपर्कात येऊन पुरुष बद्धतेला प्राप्त होतो. त्याला आपलं मूळ स्वरूप प्राप्त करून घेणं म्हणजेच त्याची मुक्ती होय. यामध्ये अजूनही 23 तत्वांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा इत्यादी 23 तत्वांचा समावेश आहे. सृष्टीच्या निर्मितीसाठी या 25 तत्वांचा सहभाग असतो असे दर्शन म्हणतं. आणि अत्यंत बुद्धिगम्य अशा पद्धतीने सांख्यदर्शन मांडण्यात आलेलं आहे. याच दर्शनाचं पूरक दर्शन म्हणजे योगदर्शन होय. युज म्हणजे जोडलं जाणारं. यातून योग हा शब्द निर्माण झालेला आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याची प्रक्रिया म्हणजे योगदर्शन होय. त्याचे प्रणेते महर्षी पतंजली आहेत. त्यांचं पातंजल योगसूत्र हे या दर्शनाचं मूळ सूत्र रूपाने केलेलं वर्णन आहे. योग चित्तवृत्ती निरोधः अशी योगाची व्याख्या महर्षी पतंजली यांनी केलेली आहे. हे दर्शन अष्टांग योग म्हणून अधिक परिचित आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना अष्टांग योग म्हणतात. हे दर्शन सांख्य दर्शनाचं प्रात्यक्षिक रूप आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांख्य आणि योग ही जवळजवळ एकच आहेत असं सांगतात. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक उभयोर्विंदते फलम. सांख्य आणि योग वेगळे आहेत असं बालबुद्धीचे लोक समजतात, परंतु यातील एकाचं जरी अनुसरण केलं तरी दोन्हींचं फळ मिळतं असं गीताकार म्हणतात. यानंतर न्याय आणि वैशेषिक ही एकमेकाला पूरक असलेली अशी दर्शनं आहेत. न्यायदर्शन हे महर्षी गौतम यांनी प्रस्थापित केलं. सृष्टीचा अत्यंत सूक्ष्मतेने विचार या दर्शनात केलेला आहे. त्यासाठी काही प्रमाणांचा आधार घेतलेला आहे. म्हणून या दर्शनाला प्रमाण दर्शन म्हणतात आणि नैयायिकांना प्रमाणपटू असंही म्हणतात. यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान ही 4 महत्त्वाची प्रमाणं आहेत. अनेक पदार्थांचा सूक्ष्मतेने यात विचार करण्यात आलेला आहे. यामध्ये
ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यामध्ये ज्ञात्याला प्रमाता आणि ज्ञेय म्हणजे प्रमेय होय असं म्हटलेलं आहे. ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी आधी सृष्टीचं ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते यथार्थ पद्धतीने आपल्याला प्राप्त करता येणं शक्य आहे. त्याचं संपूर्ण निरूपण या दर्शनात आहे आणि ते ईश्वराला मानणारं दर्शन आहे. न्यायदर्शनाचं पूरक दुसरं दर्शन म्हणजे वैशेषिक दर्शन होय. कपिल मुनी हे त्याचे प्रवर्तक आहेत. येथे पदार्थाचा विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, म्हणून त्याला वैशेषिक दर्शन असं म्हणतात. पदार्थाचे गुण हे बहुतत्वांनी जाणून घेता येतात, म्हणून हे बहुतत्ववादी दर्शन आहे. हे दर्शन भारताचं अणुविज्ञान म्हणूनही मानलं जातं. या दर्शनात पदार्थ विज्ञान अर्थात मेटॅफिजिक्स आणि अणुविज्ञान म्हणजे ऑटोमिक सायन्स या दोन्हींचाही विचार केलेला आहे. या दर्शनानुसार अणु एकत्र आल्यामुळे पदार्थ तयार होतो. त्यांना आणण्यासाठी ईश्वराची किंवा धर्माची मदत लागते आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळते. अशा रीतीने पदार्थ तयार होतो. तसंच अणुविघटन होऊन पदार्थ नष्ट होतो. म्हणून या दर्शनातून आपण समजू शकतो की अत्यंत प्राचीन काळी भारतीय दर्शनांनी अणुविज्ञानाचा विचार केलेला होता. जी आपण आता ही एकमेकाला पूरक अशी न्याय आणि वैशेषिक दर्शनं पाहिली. त्यांची ग्रंथसंपदा बरीच आहेत. न्यायदर्शनाचं गौतमांचं न्यायसूत्र आणि तर्कसंग्रह हे मौलिक ग्रंथ आहेत. तसंच न्याय सिद्धांत मुक्तामणी हा संदर्भ ग्रंथ आहे. तर वैशेषिक दर्शनाचा वैशेषिक सूत्र हा मूळ ग्रंथ आहे. तसंच धर्मसंग्रह हाही फार महत्त्वाचा या दर्शनासाठी ग्रंथ आहे. आता आपण जी अन्य अजून 2 आस्तिक दर्शनं आहेत ती बघणार आहोत. त्यांना मीमांसा दर्शनं म्हणतात. त्याची विभागणी पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी झालेली आहे. पूर्वमीमांसाचे प्रवर्तक जैमिनी आहेत आणि या दर्शनाचं जे वाङ्मय आहे त्यातील जैमिनियांचं मीमांसा सूत्र महत्त्वाचं आहे. वेद प्रामाण्य पुनर्स्थापित करण्यासाठी मुख्यतः या दर्शनाची निर्मिती झालेली आहे. वेदांचा जो पूर्व भाग जो जास्त करून कर्मकांडात्मक आहे त्याची पुनर्स्थापना या दर्शनात केलेली आहे. वैदिक कर्मकांडाच्या प्रक्रिया, त्याची आवश्यकता, त्याच्या पद्धती यात सांगितलेल्या आहेत. मीमांसा
हे दर्शन साकल्याने वेदाच्या पूर्वभागाचा पूर्वार्धाचा विचार करतं, म्हणून त्याला पूर्वमीमांसा म्हणतात. तर वेदाचा जो उत्तरार्ध आहे किंवा अंतिम भाग आहे त्याचं वर्णन आणि निरूपण उत्तरमीमांसा करतं. हे दर्शन वेदांत दर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. या दर्शनाचे कर्ते बादरायण हे ऋषी आहेत. त्यांनी ब्रह्मसूत्र हा सूत्ररूपाने ग्रंथ लिहिला. वेदांतात आत्म्याचं ब्रह्मात लीन होणं हे अंतिम ध्येय आहे. जीव हा अज्ञानामुळे वेगळा होतो. या दर्शनाचं पुढचं विस्तारित रूप आद्य शंकराचार्यांनी तयार केलेलं आहे. त्यांनी बादरायण यांच्या ब्रह्मसूत्र या ग्रंथावर ब्रह्मसूत्र भाष्य लिहिलं आणि ब्रह्म हे सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे असं त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. त्यांचा प्रसिद्ध श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. अर्थात मी अर्ध्या श्लोकातच सत्य सांगतो असं शंकराचार्य म्हणतात. हे सत्य कोटी कोटी ग्रंथातून प्रतिपादित झालेलं आहे. ते म्हणजे ब्रह्मसत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, अर्थात अशाश्वत आहे. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे, पण जे शाश्वत नाही ते मिथ्या. ब्रह्म आणि जीव किंवा आत्मा यांचं तादात्म्य आहे, पण ते अज्ञानामुळे जीवाला कळत नाही. आत्मा हा सच्चिदानंद रूप आहे असे दर्शन सांगतं आणि ब्रह्मातूनच सर्व येतं आणि ब्रह्मातच लीन होतं असं ते प्रतिपादित करतं. म्हणून शंकराचार्यांच्या या प्रतिपादनाला अद्वैतवाद म्हणतात. जे वेगळंच नाही, एकच आहे आणि ब्रह्मरूप आहे ते म्हणजे अद्वैत. याचा विस्ताराने अर्थ जर घेतला तर हे संपूर्ण जग हे ब्रह्माचंच एक भाग असून हे जग शेवटी ब्रह्मात लीन होणार आहे. त्यामुळं कुठलाही मानव वेगळा नाही, तो एका ब्रह्माचाच अंश आहे. म्हणजे वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीची धारणा येथे अधिक प्रकर्षाने जाणवते. शंकराचार्यांच्या द्वैतवादानंतर इतरही आचार्यांनी अशा प्रकारचं निरूपण केलेलं आहे. त्यांच्या मतांमध्ये थोडा थोडा फरक आहे. त्यामध्ये मध्वाचार्यांचा द्वैतवाद, निंबकाचार्यांचा द्वैताद्वैतवाद, वल्लभाचार्यांचा शुद्धाद्वैतवाद, तर रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैतवाद हे महत्त्वाचे आहेत. विशिष्टाद्वैत हे भक्तिसूत्राचं मूळ रूप मानलं गेलेलं आहे. अशा रीतीने आपण ही 9 दर्शनं बघितली. त्या व्यतिरिक्तही अत्यंत महत्त्वाची अशी काही आध्यात्मिक ग्रंथसंपदा येथे आहे. त्यामध्ये प्रस्थानत्रयी महत्त्वाची आहे. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता
यांना प्रस्थान त्रयी म्हणतात. कुठलाही सिद्धांत प्रस्थापित करताना त्याला या प्रस्थान त्रयीच्या निकषातून जावं लागतं. यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता हे भारतीय तत्त्वज्ञानाचं एक स्वतंत्र दर्शन म्हणता येईल. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा संगम जीवनात असला तर इह आणि पर या दोन्ही लोकांमध्ये मनुष्य आपलं जीवन घडवून ब्रह्मात लीन होऊ शकतो, असं गीता सांगते. ह्या सर्व वाङ्मयाबरोबरच आपल्याकडे अनेक महाकाव्य झाली. त्यातील रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आपल्याला सर्व परिचित आहेत. तसंच संस्कृतमध्ये या व्यतिरिक्त पंचमहाकाव्य आहेत. त्यामध्ये कालिदासाची कुमारसंभव आणि रघुवंश ही 2, तसंच भारवींचं किरातार्जुनीयम, महाग्यांचं शिशुपालवध आणि श्रीहर्ष यांचं नैषधीयचरित ही आहेत. तसंच अनेक शास्त्रांवर इथे ग्रंथलेखन झालं. त्यामध्ये भास्कराचार्यांचा गणितावरील लीलावती हा ग्रंथ, अर्थशास्त्रावरील चाणक्य उर्फ कौटिल्य यांचा कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ, तसंच वैद्यकशास्त्रावर चरक संहिता, सुश्रुत यांचं मौलिक लेखन यांचा समावेश आहे. असे अनेक ग्रंथ भारतीय संस्कृतीला समृद्ध करत राहिलेले आहेत. आपण जी ग्रंथसंपदा पाहिली त्यामध्ये मतमतांतर आहेत, परंतु त्या सर्वांनाच सारखंच गौरवाचं स्थान भारतीय संस्कृतीत आहे. ती सर्वांसाठीच आदरणीय अशी ग्रंथसंपदा आहे आणि हीच भारतीय संस्कृतीची महानता आहे. आणि त्यामुळेच ही भारतीय संस्कृती महान संस्कृती म्हणून जगासाठी वंदनीय आहे. धन्यवाद. या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ आपण सगळ्यांनीच अगदी मंत्रमुग्ध होऊन घेतलेला आहे. आदरणीय दत्तात्रय गाढे सरांनी अशा पद्धतीने विषयाची उकल केली की वेळ कसा पुढे सरकला हे कळलंच नाही. हजारो वर्षांची आपली संस्कृती, त्या संस्कृतीनं वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, श्रीमद भगवद्गीता, स्मृती, श्रुती अशा अनेक गोष्टी आपल्याला दिल्या. त्याचे खरे अर्थ, त्याची उपयुक्तता आणि संस्कृतीच्या विकासासाठी त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे सरांच्या या व्याख्यानात स्पष्ट झाले आहे. साहित्य उत्सवच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव व्याख्यानमालेत पहिले पुष्प घुमताना आदरणीय श्रीयुत दत्तात्रय गाढे सरांनी जो अभ्यासपूर्ण ठेवा आपल्याला दिलाय त्याबद्दल साहित्य उत्सव परिवाराकडून व सबंध श्रोत्यांकडून मी त्यांचे मनापासून आभार मानते. या संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनिसंकलन, ध्वनिमुद्रण ज्या आपल्या मित्रांनी केलं ते प्रमोद पांढरे आणि शुभम देशमुख या तांत्रिक सहाय्य देणाऱ्यांचे मी सर्व श्रोत्यांकडून आभार मानते. आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आदरणीय गाढे सरांचा परिचय करून सरांना व्यासपीठावर आमंत्रित करणाऱ्या रेश्मा मोरे यांचे सुद्धा मनापासून आभार. रसिक हो,
आपल्या सर्वांच्या लोभामुळे आणि सर्वांच्या उत्सुकतेमुळे खरं तर हे व्याख्यान फुलत गेलं. आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी साहित्य उत्सवच्या आयोजक समितीकडून सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानते. आज पहिले पुष्प संपले आहे. उद्या पुन्हा उत्सव व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प घेऊन आम्ही आपल्यासमोर उपस्थित होणार आहोत. खूप खूप धन्यवाद.